ओके, सो वेलकम. आपण आजचं जे टॉपिक आहे MSCIT बुक ते आपण सुरू करू. याच्या आधीपर्यंत आपण जे आहे पेज नंबर 190 पर्यंत आपण बघितलं नेटवर्क. हे आपलं चॅप्टर आपलं सुरू होतं, ज्याच्यामध्ये आपण टोपोलॉजी, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज, ज्याच्यामध्ये की क्लायंट सर्व्हर आणि पिअर टू पिअर हे आपण बघितलं. त्यानंतर ऑर्गनायझेशनल नेटवर्क्स बद्दल आपण माहिती घेतली होती. नेटवर्क सुरक्षा हे आपल्याला बघायचं होतं ॲक्च्युली. तर इंटरनेट तंत्रज्ञान म्हणजेच इंटरनेटची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण एखाद्या संस्थेचं म्हणजे इंट्रानेट म्हणजे एखाद्या संस्थेतील इंटरनेट सारखेच एक खाजगी नेटवर्क असते. सपोज एखादं ऑर्गनायझेशन आहे की ज्या ऑर्गनायझेशनमधले सगळे कम्प्युटर्स फक्त त्याच ऑर्गनायझेशनमध्ये एकमेकांशी कनेक्टेड आहे, म्हणजे ते डायरेक्टली इंटरनेटला कनेक्ट नाही आहे, पण तेवढ्या पुरतं एक वेगळं नेटवर्क त्यांनी जर तयार केलेलं असेल तर त्याला आपण इंट्रानेट असं म्हणतो. इंटरनेट जे आहे जगातील सगळे कम्प्युटर जोडलेले असतात, मात्र एखादं ऑर्गनायझेशन आहे की तिथलेच फक्त कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतील तर त्याला आपण इंट्रानेट असं म्हणतो. तर हे पण बऱ्यापैकी काही ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर एक्स्ट्रानेट असतं. एक्स्ट्रानेट म्हणजे एक खाजगी नेटवर्क असते जे एकापेक्षा अधिक संस्थांशी जोडलेले असते. अनेक संस्था, पुरवठादार आणि इतरांना त्यांच्या नेटवर्कचा मर्यादित वापर देण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करतात. आता याच्यामध्ये पण जसं इंटरनेट आपण बघितलं की एखादी संस्था आणि फक्त त्या संस्थेपुरतं ते मर्यादित नेटवर्क असतं. आणि दुसरं एक्स्ट्रानेट जे आपण बघितलं म्हणजे इंटरनेटपेक्षा हे नेटवर्क्स जे आहेत ते वेगळे असतात. जसं इंटरनेटला कोणीही कनेक्ट होऊ शकतं, मात्र इंट्रानेट किंवा एक्स्ट्रानेट जे आहेत त्यांना ठराविक काही संस्था किंवा ठराविक कम्प्युटर्स कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांच्यातला डेटा ट्रान्सफर त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि इतर जे काही कम्प्युटर्स असतील तर त्यांना त्याच्याशी कनेक्ट होता येत नाही. ओके, असं आपण काही नेटवर्कचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचं टॉपिक याच्यामध्ये आहे नेटवर्क सुरक्षा. मोठ्या संस्थांपुढे नेटवर्कवरील माहिती फक्त अधिकृत उपभोक्तांनाच उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे आव्हान असते. काही वेळा अनेक भौगोलिक संस्थांकडून किंवा इंटरनेटवरून असा धोका संभवतो. आता हे काय ॲक्च्युली, तर जेव्हा आपण नेटवर्कमध्ये कम्प्युटर आपलं जोडतो त्यावेळेस जो डेटा ट्रान्सफर आपण करणार आहे किंवा जो डेटाची देवाणघेवाण त्या ठिकाणी होणार आहे त्याची सुरक्षितता किंवा कम्प्युटर्स जे आपण त्या नेटवर्कमध्ये जोडलेले आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने सुरक्षित ठेवू शकतो याच्यासाठी पण काळजी करणं गरजेचं असतं किंवा योग्य ते त्यासाठी आपण पर्याय उपलब्ध केले पाहिजे. त्याच्यातलं एक आहे की फायरवॉलचा वापर करणे. फायरवॉल म्हणजे काय असतं, जसं आपण आपल्या बिल्डिंगच्या आजूबाजूला एक कंपाऊंड तयार करतो तसंच हे फायरवॉल असतं. आणि हे काही प्रत्यक्षात भिंत नसते, तर फायरवॉल पण ॲक्च्युली सॉफ्टवेअर्स असतात की जे त्या कनेक्शनवरती लक्ष ठेवतात. म्हणजे जो काही डेटा ट्रान्सफर त्या ठिकाणी होतोय, म्हणजे कोणता डेटा जातोय कम्प्युटरमधला आणि कोणता डेटा कम्प्युटरमध्ये येतोय त्या ठिकाणी किंवा त्या नेटवर्कमध्ये, त्याला आपण फायरवॉल असं म्हणत असतो. मग यासाठी प्रॉक्सी सर्व्हर्स नावाचे खास कम्प्युटर्स असतात की जे त्यासाठी वापरले जातात. ओके, त्याच्यानंतर आहे इंट्रुजन डिटेक्ट सिस्टम, IDS त्याला आपण म्हणतो. संस्थेचे नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल बरोबर काम करते. तर इंट्रुजन डिटेक्ट सिस्टम पण फायरवॉलच्या सोबत काम करतात. जसं की आपण कंपाऊंड तर बांधलंय, ओके, सोप्या भाषेत जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला की आपण कंपाऊंड तर बांधलंय, पण परत आपण त्या ठिकाणी वॉचमॅन सुद्धा ठेवतो, राईट. आणि त्या वॉचमॅनचं काय काम असतं की कोणी चुकून मध्ये तर येत नाहीये किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तो वॉचमॅन असतो. तसंच सेम राईट इंट्रुजन डिटेक्ट सिस्टम असतात. हे पण सॉफ्टवेअरच असतात, पण मग आपल्या नकळत जर आपल्या कम्प्युटरमध्ये काही माहिती येत असेल किंवा आपल्या कम्प्युटरमधली माहिती आपल्या नकळत म्हणजेच कम्प्युटरच पूर्ण त्याच्यावरती लक्ष ठेवतो, तर त्यासाठी हे सिस्टम त्या ठिकाणी काम करत असतं. त्याच्यानंतर अजून एक तिसरा प्रकार याच्यामध्ये आहे सुरक्षेसाठी, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स आपण त्यांना म्हणतो. दूरस्थ उपभोक्ता आणि संस्थेचे अंतर्गत नेटवर्क यामध्ये एक सुरक्षित खाजगी कनेक्शन निर्माण करू शकतात. म्हणजे सपोज एक कंपनी आहे की त्या कंपनीचे वेगवेगळ्या सिटीमध्ये ऑफिसेस आहे, ओके, किंवा त्या ठिकाणी
वेगवेगळ्या देशांमध्ये पण असू शकतात. तर ती कंपनी जर तेवढी मोठी असेल तर ते त्यांचं वेगळं नेटवर्क तयार करू शकतात, की ज्यामध्ये सगळे त्यांचे वेगवेगळ्या ऑफिसचे कामं त्या नेटवर्कला कनेक्ट होतात आणि दुसऱ्यांना मग त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही किंवा कनेक्शन त्याच्यामध्ये अवेलेबल नसतं. तर अशा प्रकारे आपण आपल्या इंटरनेटचे नेटवर्क जे आपण तयार करतो त्याच्या सुरक्षेसाठी या गोष्टी आपण वापरू शकतो. ओके, इथे तुम्हाला एक डायग्राम पण दिलाय, डायग्राम 8.19, ज्याच्यामध्ये इंट्रानेट, एक्स्ट्रानेट, फायरवॉल आणि प्रॉक्सी सर्व्हर या सगळ्या गोष्टी कशा काम करतात ते इथे तुम्हाला दाखवलेलं. हे आहे पेज नंबर 193 वरती. ओके, त्यानंतर पुढे 194 पेज नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला आय टी मध्ये करिअर. तर आय टी मध्ये करिअरचं जे ऑप्शन आहे, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक ज्याला आपण म्हणतो, तर नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. हे कोण करू शकतं किंवा काय त्याच्यामध्ये आहे? या क्षेत्रात सुरुवातीस मिळणारे वेतन रुपये 30 लाख इतके आहे. ओके, जे जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तर जे जास्त गरजेचं आहे ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवलं. बाकी अजून डिटेल तुम्ही त्यामध्ये वाचा स्वतः, जसं की कोण करू शकतं किंवा का करायला पाहिजे, काय त्यांचं काम असतं. जसं इथे एक्झाम्पल मी फक्त काय त्यांचं काम आहे ते इथे तुम्हाला वाचून दाखवतो. कम्प्युटर नेटवर्किंगच्या संकल्पना, राउटिंग, फायरवॉल हाताळणे, विंडोज लिनक्सचे प्रशासन, म्हणजे जे आपण आता थोडक्यात बघितलं की फायरवॉल, त्यानंतर इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काम करतात आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून ते सगळं हाताळणे किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवणे, त्या व्यक्तीला नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉब मिळू शकतो किंवा त्या पदावरती तो त्या ठिकाणी काम करू शकतो आणि त्यांना पण बऱ्यापैकी चांगलं सॅलरी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल असतात. यांना कुठे जॉब मिळू शकतो, तर शैक्षणिक संस्था, विषय तज्ज्ञ, सरकारी कार्यालय आणि संस्था, माहिती तंत्रज्ञान विषयातील आणि इतर कंपन्या, अशा ठिकाणी त्यांना जॉब मिळू शकतो. ओके, आणि त्यासाठी काय करावं लागेल, कसे ते करता येईल, तर प्राथमिक पदवी किंवा ज्याला आपण डिग्री म्हणतो, डिप्लोमा, तशा प्रकारचे काही कोर्सेस त्याच्याशी संबंधित तुम्ही करून घेऊ शकता. व्यावसायिक संस्थांमधून हार्डवेअर नेटवर्किंग मधील विशेष अभ्यासक्रम, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, लिनक्स अशा कंपन्यांच्या व्यावसायिक संस्थांकडून प्रमाणपत्र. त्याच्यामध्ये या कंपन्या आहेत, सिस्को त्याच्यामध्ये जास्त करून एक मोठं नाव आहे. जेटकिंग पण तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल कदाचित. लिनक्स वगैरे ह्या सगळ्या सॉफ्टवेअर्स किंवा यांचं ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारचं जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर पुढे याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 195 वरती दिलेलं आहे भविष्यावर एक नजर, म्हणजे भविष्यात काय गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतील. तर टॉपिक जस्ट असं आहे की टेली प्रेझेन्समुळे प्रत्यक्षात नसतानाही तुम्ही त्या ठिकाणी असू शकता. ओके, टेली प्रेझेन्स त्याला आपण म्हणतो. आणि तसंच एक शब्द येतो टेलिपोर्ट. कोणी ऐकलंय का असं काही, टेलिपोर्ट, टेलिप्रेझेंट? हो की नाही, ऐकलंय की नाही कोणी? नाही सर. नाही सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऐकलं नाही म्हणजे तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी आहे ना. ऐकलं असतं तर मग काय सर माहिती आहे आम्हाला. तर इथे मी तुम्हाला जस्ट दाखवतो, काय दाखवतो मी तुम्हाला, टेलिप्रेझेन्स. जर आपण टेलिप्रेझेन्स असं जर सर्च केलं तर इथे आपल्याला बघता येईल अशा प्रकारचे व्हर्च्युअल मीटिंग्स पण त्याला आपण म्हणतो. जसं आपण सध्या आपण एक बेसिक लेवलला करतोय, हे जेव्हा ऍडव्हान्स लेवलला जाईल इन फ्युचर, तेव्हा प्रत्यक्षात तो व्यक्ती आपल्या समोर बसलेला आहे असा अनुभव आपल्याला येईल. आता सध्या आपण जसं आपण फक्त स्क्रीनवरती बघतो त्याला, याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही कोणता पिक्चर आहे गड्या तो, बॉडीगार्ड बहुतेक, त्याच्यामधला एक सीन आहे, माहिती आहे कोणाला, की त्याच्यामध्ये तो ऍक्च्युली दुसरीकडे असतो आणि तिथे त्यांनी काहीतरी सिस्टम लावलेली असते ज्याच्यामुळे तो तिथे चक्रा मारताना सगळ्यांना दिसतो. आठवलं का कोणाला तो सीन? तर तसं जे आहे याच्यामध्ये आपण करू शकतो. याचं एक्झॅक्ट इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवता येईल का मला? एक मिनिट.
ओके, एक्झॅक्ट इथे तसं काही दिसत नाही जे मला दाखवायचं होतं. पण तशा प्रकारे पण आपण ते करू शकतो. एक मिनिट. मग हे बोला चल. माईक्स ऑफ ठेवा प्लीज कुछ नहीं होता. तुमचे. माईक्स ऑफ ठेवा. कृष्णराज. कृष्णराज. ओके, तर हे अशा पद्धतीचं ऍक्च्युली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आभासी पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्यक्षात असल्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तर हे टेलिप्रेझेन्स आपण त्याला म्हणतो की एखादा व्यक्ती तिथे नसताना पण तिथे असल्याचा अनुभव बाकीच्यांना घेता येईल. आणि दुसरा शब्द मी तुम्हाला सांगितला होता टेलिपोर्टेशन किंवा टेलिपोर्ट आपण त्याला म्हणतो. टेलिपोर्टेशन जर तुम्ही सर्च केला तर त्याच्या इमेजेस तुम्हाला अशा प्रकारच्या दिसतील काही. आणि हे असं आहे की जसं आपण सध्या ट्रान्सपोर्ट करतो, ट्रान्सपोर्टचाच प्रकार आहे टेलिपोर्टेशन. तर त्याच्याशीच वेगळं हे ऍक्च्युली त्याला खूप दिवस लागतील किंवा हे एकदम बेसिक लेवलला याच्यावरती रिसर्च आणि संशोधन चालू आहे. तर हे ऍक्च्युली असं आहे की जसं आपण एखादं सामान एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पार्सल पाठवतो किंवा ट्रान्सपोर्ट करतो, तसंच एखादा व्यक्ती सुद्धा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी टेलिपोर्ट करता येईल. ओके, जसं इथे तुम्हाला काही इमेजेस मध्ये दिसत आहे की प्रत्यक्षात त्याचे छोटे छोटे तुकडे एकदम बारीक करून, आणि हे ऐकायला विचित्र वाटेल पण एकदम ऍटम लेवलला त्याला नेऊन आणि मग ते सगळे ऍटम्स दुसऱ्या ठिकाणी खूप फास्ट पद्धतीने ट्रान्सफर करून त्या ठिकाणी परत तो व्यक्ती पहिल्यासारखा तयार होईल. किंवा असं हे थोडंसं ऐकायला वेगळंच वाटतं, कारण की ज्या काही गोष्टी आपण आतापर्यंत बघितलेल्या नसतात त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. ते खरं होईल की नाही सांगता येत नाही, पण असं टेलिपोर्टेशनचं पण रिसर्च लेवलला चालू आहे. तर ते पण तुम्ही अनुभव किंवा त्याचा अजून अभ्यास करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9, डेटाबेस संकल्पना. डेटाबेस इथे तुम्हाला दिलेला आहे, डेटाबेस बद्दल माहिती आणि याच्यात तुम्ही काय शिकायला पाहिजे. तर याच्यामध्ये 2 टॉपिक्स किंवा 2 गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. रिलेशन, मल्टी डायमेन्शनल आणि हायरार्कियल डेटाबेसचे महत्त्व समजावून घेणे. व्यक्ती, कंपनी, वितरित किंवा व्यावसायिक स्थितीसाठी योग्य डेटाबेस ओळखणे. डेटाबेस म्हणजे काय प्रत्यक्षात ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही इथे सर्च केलं गुगलवरती डेटाबेस, अशा प्रकारचे इमेजेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील ज्याच्यावरनं तुम्हाला असं काही डायरेक्टली लक्षात येणार नाही हे नेमकं काय. तर याच्यामध्ये प्रत्यक्षात डेटाबेस म्हणजे एकमेकांची लिंक असलेली माहिती. जसं याचं एक्झाम्पल मी मागे पण तुम्हाला सांगितलं असेल, जे सुरुवातीपासून लेक्चर अटेंड करतात त्यांना ते एक्झाम्पल आठवेल. पण की तुम्ही सपोज काय केलं की कस्टमर केअरला फोन केला, ओके, तुमच्या मोबाईलशी संबंधित किंवा कोणत्याही ठिकाणी लाईट बिल असेल काही, त्या ठिकाणी जर जेव्हा तुम्ही कस्टमर केअरला फोन करता तर तुमची बेसिक माहिती जसं की तुमचा मोबाईल नंबर किंवा त्या गोष्टीचा अकाउंट नंबर, बँकेमध्ये जर फोन करत असते तुमचा अकाउंट नंबर वगैरे जर तुम्ही सांगितलं, ते तुमचं बॅलन्स किती आहे, तुम्ही शेवटचं रिचार्ज कधी केलं होतं, किंवा मग तुमचं व्हॅलिडिटी कधी संपते, तुमचा ॲड्रेस काय, हे सगळं त्यांना माहिती असतं, ते तुम्हाला लगेच सांगू शकतात. तर त्यांना हे कसं शक्य होतं, तर ॲक्च्युली त्यांच्याकडे हे सगळी माहिती डेटाबेसच्या स्वरूपात सेव्ह असते. ओके, थोडक्यात काय तर डेटाबेस या माहितीलाच आपण डेटाबेस असं म्हणत असतो. तर आता इथे तुम्हाला डेटाबेसचे काही प्रकार आणि काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. जसं त्याच्या आधी काही टॉपिक्स पण याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये डेटा हा विषय सगळ्यात पहिला टॉपिक त्यात आहे. एखाद्या ग्रंथालयाप्रमाणेच सेकंडरी स्टोरेज माहिती साठवण्यासाठी तयार केले जाते. ओके, हे स्टोरेज आपण ऑलरेडी बघितलंय, हार्ड डिस्क असू शकते किंवा मग सॉलिड स्टेट ड्राईव्ह, हे सगळं आपण आधी बघितलंय. तर डेटा म्हणजे नेमकं काय, तर जी काही माहिती आपण कम्प्युटरमध्ये साठवतो, मग ते तुमचे फोटोज असतील किंवा तुम्ही टाईप केलेलं एखादं लेटर असू शकतं किंवा एखादं सॉफ्टवेअर किंवा जे काही इन्फॉर्मेशन सिस्टम
मध्ये साठवलेली जी काही माहिती असते त्याला आपण डेटा असं म्हणतो. आता याच्यामध्ये अजून काय काय आहे तर मायक्रोफोन्स आणि व्हॉइस रिकग्निशन सिस्टमचा वापर करून गोळा केलेला साठवलेला ध्वनी म्हणजे व्हॉइस पण त्याच्यामध्ये आवाज पण असू शकतो. डाउनलोड केलेले वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स किंवा मग ज्याला आपण म्हणतो गाणे वगैरे पण त्याच्यात असू शकतात. तर हे सगळं आपण त्याला डेटा म्हणत असतो. ओके. त्यानंतर पुढे डेटा संघटन किंवा मग ह्या डेटालाच व्यवस्थित मॅनेज करणं किंवा त्याला व्यवस्थित ठेवणं त्याला आपण डेटा संघटन असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर एखादे कॅरेक्टर हे सर्वात मूलभूत असे लॉजिकल डेटा एलिमेंट असतो. ते एखादं अक्षर किंवा विरामचिन्ह यासारखे विशेष कॅरेक्टर किंवा रूपी यासारखे चिन्ह असते. कॅरेक्टर म्हणजे काय तर ऍक्च्युली जे काही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आपण बघतो, जसं इथे मी थोडा वेळ पहिले काहीतरी टाईप केलं होतं, त्याच्यातला प्रत्येक एक एक कॅरेक्टर, जसं एन हा एक कॅरेक्टर आहे किंवा स्पेशल कॅरेक्टर्स असतात @ किंवा डॉलरचं चिन्ह. तर हे सगळे कॅरेक्टर्स आणि हे सगळे पण वेगवेगळ्या प्रकारचे डेटा आपण त्याला म्हणत असतो. हे कॅरेक्टर फॉर्म मधलं डेटा. त्याच्यानंतर असतं फील्ड. फील्ड म्हणजे काय तर या पुढील वरची पातळी म्हणजे संबंधित कॅरेक्टर्सचे फील्ड किंवा गट. एक्झाम्पल जसं की आपण नेम फील्ड जर घेतली तर नेम फील्ड मध्ये ऍक्च्युली डेटाबेस जो आहे शक्यतो एक्सेल मध्ये आपण तयार करत असतो. इथे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. जसं आता हा डेटाबेस एक आपण तयार करतोय की ज्याच्यामध्ये लोकांचा सिरियल नंबर आहे किंवा त्यांचं नेम आहे आणि सिटी. आता हा जो डेटाबेस आहे याच्यामध्ये फक्त त्या व्यक्तीचं नाव आणि सिटी एवढा सिंपलचा हा डेटाबेस आहे. आणि याच्यातला एक फील्ड म्हणजे नेमचा जर आपण विचार केला तर त्याला आपण एक फील्ड असं म्हणतो. आणि रेकॉर्ड म्हणजे काय तर रेकॉर्ड म्हणजे सपोज आपण पहिला नंबर लिहिला 1, त्या व्यक्तीचे ते नाव लिहिलं आपण. थोडंसं झूम करतो म्हणजे दिसेल तुम्हाला. हे दिसतंय ना तुम्हाला? हो सर. ओके ओके हो सर. ओके. तर इथे सपोज मी आता हे फील्ड्स बनवले, 3 फील्ड आपण त्या ठिकाणी घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर त्यांचा पाहिजे, सगळ्यांचा नाव पाहिजे आणि सिटी पाहिजे. आणि एकेकाला आपण रेकॉर्ड म्हणतो की एक नंबरला सपोज आदित्य नाव आहे एक्झाम्पल म्हणून आणि तो औरंगाबाद आहे. ओके. तर हे काय झालं आता एक रेकॉर्ड बनला. असं जर आपण विचार केला तर हा एक रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं सिटी किंवा अजून काही डिटेल्स असतील तर वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण ते घेऊ शकतो. याला म्हणतो आपण रेकॉर्ड. त्यानंतर असतं टेबल. टेबल म्हणजे काय की असे समजा आपण 10 जणांची नावं घेतली इथे किंवा 10 जणांची आपली यादी त्या ठिकाणी आहे. ओके. तर त्याला जे आहे आपण मग एक मिनिट, आता इथे 5 जणांचं सपोज मी काही नाव आता सगळं मी टाईप करत नाही इथे. तर याला आपण टेबल म्हणतो ज्याच्यामध्ये काही रोज आणि कॉलम्सच्या माध्यमातून काही फील्ड्स आहेत आणि काही रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये असतात. त्याला आपण टेबल असं म्हणतो. आणि अशा प्रकारचे टेबल्स, खूप सारे वेगवेगळे टेबल्स जर असतील त्यांना एकत्रितपणे करून आपल्याला त्याला डेटाबेस म्हणता येतं. ओके. जसं की आता या शीटमध्ये आपण त्या सगळ्यांचे इथे सपोज आपण ॲड्रेस डिटेल्स घेतलेले आहेत. असंच एक अजून आपल्याकडे टेबल आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांचा काय म्हणतील सपोज त्यांचे मार्क्सचे डिटेल्स असतील किंवा मग त्यांचे LIC पॉलिसीजचे डिटेल असतील, रिन्युअल कधी आहे काय हे सगळं. तर असे वेगवेगळे टेबल जेव्हा एकत्र आपण करतो त्याला आपण डेटाबेस असं म्हणत असतो. त्यानंतर असतं त्याच्यामध्ये की फील्ड असतं. की फील्ड म्हणजे काय तर टेबलमधील प्रत्येक रेकॉर्डला किमान एक तरी वेगळे विशिष्ट फील्ड असते, त्याला की फील्ड असे म्हणतात. त्यालाच प्रायमरी की असे देखील म्हणतात. जसं की त्याचं बेस्ट एक्झाम्पल, जसं एका वर्गामध्ये रोल नंबर सेम असतो का कोणाचा? एका वर्गातले जर विद्यार्थी असतील तर रोल नंबर सेम असतो का? नाही नो सर. नाही सर. नाही सर. आहे ना. मग तसंच पण नाव सेम असू शकतं ना. नाव सेम असतं किंवा मग कदाचित दोघं जुळे भाऊ असतील तर आडनाव सुद्धा आणि पूर्ण नाव तर सेम नसणारच आहे, पण आडनाव वगैरे सेम असू शकतात. ठीक आहे. पण अशा केसमध्ये काय होतं की इथे रोल नंबर जो आहे, जर आपण रोल नंबर 2 म्हटलं तर दुसरं कोणी नसणार आहे तेवढ्या फील्डमध्ये किंवा तेवढ्या टेबलमध्ये किंवा तेवढ्या डेटाबेसमध्ये. तेवढा एकच रेकॉर्ड राहील.
तर अशा ज्या फील्ड्स असतात, जसं की इथे सिरियल नंबर हे काय झालं मग प्रायमरी की आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये हे रिपीटेड नसणार आहे. आता इथे नेमच्या फील्डमध्ये जर आपण विचार केला तर आदित्य अजून कोणाचं तरी नाव त्या ठिकाणी असू शकतं, किंवा आणखीन एखादा व्यक्ती जो आहे तो औरंगाबादला राहणारा आदित्य असू शकतो, पण सिरियल नंबर त्यांचा सेम नसणार आहे. तर याला आपण प्रायमरी फील्ड किंवा प्रायमरी की असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचं जे ऑप्शन पुढचा जो टॉपिक याच्यामध्ये दिला आहे, बॅच विरुद्ध रिअल टाइम प्रोसेसिंग. बॅच प्रोसेसिंग कशाला म्हणतो आपण? बॅच प्रोसेसिंग मध्ये कित्येक तास, दिवस किंवा एवढेच कशाला अनेक आठवडे डेटा जमा केला जातो, तो नंतर एकाच वेळी बॅच म्हणून प्रोसेस केला जातो. ओके, जसं हे याचं एक्झाम्पल, तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्या दुकानामध्ये बहुधा बॅच प्रोसेसिंग दिसू शकेल. याचं एक्झाम्पल सोपंसं असं आहे की म्हणजे रेकॉर्ड करत राहायचा डेटा जो काही नवीन, जसं इथे क्लासमध्ये पण आपण काय करतो, जे नवीन ऍडमिशन होत राहतील ते सगळे ऍडमिशनची डेटा एंट्री होत राहते, आणि मग महिन्याच्या शेवटी की टोटल किती ऍडमिशन झाले, कोणाची किती फीस जमा झाली, कोणाची किती बाकी आहे, हे सगळं त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, त्याला बॅच प्रोसेसिंग आपण म्हणतो. ओके, आणि दुसरा एक आहे की ज्याला आपण रिअल टाइम प्रोसेसिंग म्हणतो. ज्यावेळी व्यवहार घडतो तेव्हाच डेटाची प्रोसेस होत असेल तेव्हा होणाऱ्या रिअल टाइम प्रोसेसिंग याला ऑनलाईन प्रोसेसिंग असेही म्हणतात. जसं एक्झाम्पल याच्यात जे दिलंय की तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी विनंती करता तेव्हा रिअल टाइम प्रोसेसिंग होते, है ना, की तुम्ही पैसे काढले की लगेच तुमच्या म्हणजे एटीएम मधून आज काढले आणि नंतर उद्या तुमच्या अकाउंट मधून ते पैसे कटले, असं होत नाही. ते रिअल टाइम होतं, है ना. आणि काही ठिकाणी जे ते बॅच प्रोसेसिंग होत असते की ठीक आहे, एक महिन्याभरामध्ये कोणी कोणी पैसे काढले, एक एक्झाम्पल सपोज तेच एटीएम मधून पैसे काढायचा जर आपण विचार केला तर त्याचा डेटाबेस कसा मेंटेन राहू शकतो, बॅच वाईज जर आपण केला. पहिले जे आपण एक्झाम्पल बघितलं की बॅच प्रोसेसिंग, मग त्याच्यामध्ये काय होईल की एका एटीएम मधून कोणी कोणी पैसे काढले ते सगळं फक्त रेकॉर्ड होत राहील, आणि महिन्याच्या शेवटी मग सगळ्यांनी कोणी पैसे काढले होते, नाही काढले होते, ते त्यांना प्रत्येकाला मेसेज जाईल. ओके, हे झालं बॅच प्रोसेसिंग. पण असं नसतं. ऍक्च्युअल काय होत असतं, ते रिअल टाइम प्रोसेसिंग होतं. म्हणजे तुम्ही पैसे काढले की लगेच तुम्हाला मेसेज बँकेकडनं येऊन जातो की तुमचे पैसे निघालेत म्हणून. ओके, त्यानंतर पुढे याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेसेस दिलंय. डेटाबेसेसचे वेगवेगळे प्रकार, डेटा इंटिग्रिटी आपण त्याला म्हणतो. आणि डेटाबेसची इंटिग्रिटी म्हणजे काय की 2-3 वेगवेगळे डेटाबेस जर असतील तर ते एकमेकांशी कसे संबंधित असू शकतात किंवा एकमेकांना त्याचा फायदा कसा होऊ शकतो. जसे की ते एक्झाम्पल, ज्या उत्पादनाची ऑर्डर असेल ते नव्या पत्त्यावर जाईल, परंतु त्याचे देयक मात्र जुन्याच पत्त्यावर जाईल. म्हणजे काही गोष्टी जसं की सुरुवातीला काही नावं आणि काही गोष्टी आपण बनवल्या. जसं याच्यामध्ये पण जर आपण एक्झाम्पल घेतलं की सुरुवातीला आपण हा डेटा बनवला ज्याच्यामध्ये की आदित्य तेव्हा सिटी त्याचा औरंगाबादमध्ये राहत होता, पण काही दिवसांनी त्यांनी सिटी चेंज केली. ओके, मग त्या केसमध्ये त्याचा जुना जो डेटा आहे तो पण तिथे आपण ठेवू शकतो, किंवा आपण फक्त त्याला सध्या कोणत्या शहरात राहतो एवढंच आपल्याला ठेवू शकतो. तर इंटिग्रिटीचा जेव्हा विचार येतो तर तेव्हा जो काही बदल त्याच्यामध्ये होत गेला तो सगळा पहिल्यापासून त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतो. आणि इंटिग्रिटी जर नसेल तर फक्त करंट जे आहे, जे सध्या जे आहे तेवढंच त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढचं टॉपिक याच्यामध्ये आहे की डेटाबेसची गरज काय. तर डेटाबेसची गरज एकतर सोपं जे पुस्तकात दिले मी ते सांगतोच तुम्हाला, पण सोपं जर आपण विचार केला की डेटाबेस जर नसता तर खूप सारे भांडणं रोजच्या रोज झाले असते. तुम्ही म्हटले असते नाही मी कालच तर रिचार्ज केलं, आज परत कसं काय पैसे मागताय तुम्ही, आणि अशा सगळ्या गोष्टी. जर कम्प्युटर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नसतात तर जस्ट इमॅजिन काय काय घडलं असतं. ठीक आहे, तर हे सगळं कशामुळे व्यवस्थित चालू आहे, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेस त्या ठिकाणी वापरल्या जातात, त्याची गरज आहेच. आता याच्यामध्ये तुम्हाला 3-4 पॉइंट्स दिलेले आहेत की कावर गरज आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की शेअरिंग. संघटनांमध्ये एका विभागाकडे असलेली माहिती दुसऱ्यासोबत तत्परतेने शेअर करता येऊ शकते. काय असतं की एखादी मोठी कंपनी आहे, त्या ठिकाणी खूप सारे लोक काम करत असतात. म्हणजे मार्केटिंगचे काम करणारे वेगळे असतात की जे फक्त सिम कार्ड विकतात. एक एक्झाम्पल की त्यांना फक्त सिम कार्ड विकण्याशी संबंधित असतं. ठीक आहे. आणि दुसरे जे असतात ते रिचार्ज करणारे असतात, किंवा मग कोणाचा काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करणारे अजून वेगळे असतात.
पण मग या सगळ्यांना माहिती तर एकाच व्यक्तीची लागते की त्या व्यक्तीने विकणाऱ्या व्यक्तीने कोणाला ते सिम कार्ड विकलं आणि रिचार्ज ज्यांनी केलं त्यांनी कितीचं रिचार्ज केलं किंवा काय. आणि असं मग ते सगळ्यांना एकमेकांची माहिती त्या ठिकाणी लागत असते. तर शेअरिंग डेटाबेसमुळे शेअरिंग शक्य होतं. दुसरं जे आहे की सुरक्षा. आता डेटाबेस खूप सारा असेल की त्याच्यामध्ये मग कोणी विकलं ते सिम कार्ड, कोणी रिचार्ज केलं, ही सगळी माहिती पण त्या ठिकाणी असते. पण मग ती माहिती कोणाला कळायला पाहिजे किंवा कोणाला नाही. जसं आपल्याला जर आपण विचारलं की हा मी ते रिचार्ज केलं होतं ते कोणत्या माणसाकडनं मी रिचार्ज केलं हे जर तुम्ही विचारलं तर ते कदाचित तुम्हाला सांगणार नाही, पण त्यांना ते माहिती असतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणाला त्यातली त्या डेटाबेस मधली कोणती माहिती कोणाला पाहिजे. जसं की एक्झाम्पल तुम्ही जर कस्टमर ज्याला आपण कॉल सेंटर म्हणतो, कस्टमर केअरच्या ठिकाणी जर तुम्ही जॉब करत असले तर त्या ठिकाणी तुमची जी लेवल ज्या लेवलवरती तुम्ही काम करताय तर तुम्हाला काही माहिती त्या ठिकाणी अवेलेबल असते. पण तुम्ही जर टीम लीडर असले किंवा मॅनेजर लेवलला त्याच ठिकाणी काम करत असले तर तुम्हाला जास्त डिटेल माहिती त्या ठिकाणी अवेलेबल होते. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे तिथे उपयोगी पडतं. त्यानंतर कमी डेटा रिडंडन्सी म्हणजे काय की प्रत्येक वेळेस परत परत तीच माहिती त्या ठिकाणी सेव्ह नाही करावं लागत. जसं एक्झाम्पल की ते सिम कार्ड कोणीतरी विकलं, मग त्यांनी पण त्या व्यक्तीचा की कोणाला विकलं त्याचं नाव घेतलं, मोबाईल नंबर घेतला, ॲड्रेस घेतला, आधार कार्ड घेतलं, हे सगळं घेतलं आणि मग परत आता रिचार्ज करायचं आहे. ठीक आहे. पण रिचार्ज करायच्या वेळेस परत त्याचं आधार कार्ड परत सगळं घ्यावं लागेल, तर खूप गोष्टी अवघड होत जातील. मग त्यावेळेस त्यामुळे काय होतं की याला आपण रिडंडन्सी म्हणतो की परत परत ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागत नाही. एकदा घेतलेली माहिती आपल्याला परत परत वापरता येते. ओके. त्याला आपण रिडंडन्सी असं म्हणतो. त्यानंतर डेटा इंटिग्रिटी. जेव्हा डेटाचे अनेक स्त्रोत असतात तेव्हा प्रत्येक स्त्रोताचे वैविध्य व्हेरिएशन असू शकते. एका सिस्टीममध्ये एखाद्या ग्राहकाचा पत्ता मेन स्ट्रीट असा असू शकतो व ते अन्य ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय असं असू शकतं. म्हणजे डेटा टाईप करताना किंवा काही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतं. अशा प्रकारच्या फरकांमुळे एखादा ग्राहक दोन भिन्न व्यक्ती म्हणून समजला जाऊ शकतो. काही प्रश्न आहेत का? हॅलो निकिता मॅडम, काही प्रश्न आहेत का तुमचे? कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. तर मग विनाकारण माईक चालू नका करू प्लीज. आहेत कोणाचे काही प्रश्न? सोडायचे म्हणजे काय म्हटले? सोडायचे म्हणजे तुमचा शब्द मला ऐकू नाही येते व्यवस्थित. सोडायचे म्हणजे स्टोरेज. अच्छा, स्टोरेज म्हणजे हा आपण जे हा माहिती साठवतो ना कम्प्युटरमध्ये, तर त्यासाठी जे आपण डिव्हाइसेस वापरतो जसं की हार्ड डिस्क असेल किंवा मग सीडी किंवा पेनड्राईव्ह, हे सगळे वेगवेगळे स्टोरेजचे डिव्हाइसेस आहेत. आणि स्टोरेज म्हणजे साठवणूक. प्रत्यक्षात ज्या आपण गोष्टी साठवतो त्याला स्टोरेज म्हणतो. जसं आपण घरामध्ये पण जर विचार केला तर आपण खूप साऱ्या गोष्टी स्टोअर केलेल्या असतात है ना. आणि बऱ्याच वेळेस आपण ज्या एक वेगळी रूम असते बऱ्याच घरांमध्ये की तिथे सगळा घरातला पसारा किंवा सगळ्या गोष्टी स्टोअर केल्यात, त्याला स्टोअर रूम आपण म्हणतो. तर तेच स्टोरेज येते. ओके. त्यानंतर ते तुम्हाला पुढचं टॉपिक जे दिलंय डेटाबेस मॅनेजमेंट. डेटाबेस मॅनेजमेंट किंवा त्याला आपण DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असं म्हणतो. तर आता हे सगळं जे डेटा आपण बघितलं, डेटाबेस आपण बघितलं, टेबल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर ते मॅनेज करण्यासाठी किंवा ते व्यवस्थापन करण्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम्स त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. DBMS सॉफ्टवेअर या 5 भाग किंवा सब सिस्टम्स पासून तयार केल्या जातात. DBMS इंजिन, डेटा डेफिनेशन, डेटा मॅनिप्युलेशन, ऍप्लिकेशन जनरेशन आणि डेटा ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे डिटेल आपण पुढे बघू की या सगळ्या काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि डेटाबेस आपण कशा पद्धतीने मॅनेज करत असतो. तर आजचा वेळ आपला झालाय. इथपर्यंत सगळ्यांना समजलाय का? सर 3D प्रोजेक्ट म्हणजे काय काय विचारलं तुम्ही? 3D प्रोजेक्ट 3D प्रोजेक्टर. हा ओके. एक मिनिट मी तुम्हाला इथे दाखवतो. जसं प्रोजेक्टर माहिती आहे तुम्हाला? हो
ओके, थोड्या वेळ ऍक्च्युली मी थोड्या वेळ पहिले हेच सर्च करतो, मला नेमकं नाव आठवलं नाही, तुम्ही ते सांगितलं, व्हेरी गुड. हम्म. 3D प्रोजेक्टर मध्ये एखादी वस्तू जी आहे ती प्रत्यक्षात तिथे असल्यासारखी तुम्हाला दाखवता येईल. इथे त्याचं एक्झाम्पल आहे का? राईट, हे इथे दिसतंय. अशा प्रकारे 3D प्रोजेक्टर. माइक ऑफ करा प्लीज. ओके. तर इथे जसं तुम्हाला या चित्रात दिसतंय की, आणि भविष्यात अशा प्रकारचे टीव्ही वगैरे घरात पण आपल्या पण येतील. सध्या ते रिसर्च लेवलला किंवा एक मोठ्या लेवलला आपण बघायला मिळू शकतं. इथे प्रोजेक्टर दिसतंय बघा तुम्हाला, आणि त्याच्यातून काय की ती वस्तू भिंतीवर, आता सध्या काय होतं की भिंतीवर चित्रासारखं आपल्याला ते दिसतं, पण इथे जर तुम्ही बघितलं तर ती वस्तू काय तिथे प्रत्यक्षात समोर असल्यासारखी दिसतीये. ओके, तर याला ऍक्च्युली 3D प्रोजेक्टर आपण असं म्हणू शकतो. तर हे भविष्यामध्ये अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा ऍडव्हान्स गोष्टी होतील, आणि मग 3D प्रोजेक्टर्स पण आपण बघू शकतो. 3D व्हर्च्युअल रियालिटी प्रोजेक्टर, त्याच्याशी रिलेटेड एखादी चांगली इमेज जर तुम्हाला दाखवता आली तर आपण बघू. जसं की इथे हे अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यामध्ये असू शकतं. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे गॉगल्स किंवा व्हर्च्युअल रियालिटी डिव्हाइसेस त्यासाठी वापरता येतील, आणि मग प्रत्यक्षात ते आजूबाजूला तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे, तर हे आहे 3D प्रोजेक्टर किंवा 3D टेक्नॉलॉजी, व्हर्च्युअल रियालिटी पण आपण त्याला म्हणतो. अजून कोणाचे काही प्रश्न? हे पण एक एक्झाम्पल इथे दिसत आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? सर ते मोबाईलवर राहता का टीव्हीवर राहता? कोणतं हे मशीन कशाची आहे? प्रोजेक्टर जे मी सांगितलं तेच ना, हा जे आता तुम्हाला चित्र दाखवलं ते. हा. ऍक्च्युली सध्या प्रत्यक्षात आपल्यासारख्या लोकांना नाही अवेलेबल ते. आणि हे सगळं जे दिसतंय इथं, हे पण ऍक्च्युली प्रत्यक्षात काढलेले फोटो नसतात, तर अॅनिमेशन आणि या गोष्टींचा वापर करून ते बनवलेलं असतं. आणि हे अर्थात मोबाईलवर असू शकतं, किंवा त्याचं कनेक्शन कसं होतं एक्झॅक्ट मलाही माहित नाही. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सर्च करून त्याची माहिती घेऊ शकता. ठीक आहे, ओके. हो. 3D प्रोजेक्टर बद्दल तुम्हाला माहिती कशी घेतील मी जस्ट इथे दाखवतो. 3D प्रोजेक्टर जर असं सर्च केलं, आता इथे आपण फक्त इमेजेस बघतोय. ठीक आहे, इथे ऑल वर जर क्लिक केलं किंवा व्हिडिओज वर जर क्लिक केलं तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये समजायला पटकन सोपं जातं. तर व्हिडिओ एखादा जर बघितला तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. किंवा ऑल वर जर इथे क्लिक केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स तिथे तुम्हाला दाखवल्या जातात, त्याच्यावरती तुम्ही त्याची माहिती बघू शकता. ओके, येस. ओके. अजून काय प्रश्न? ठीक आहे, मग आपण आज थांबूया, आणि उद्या जे आहे आपण डेटाबेसचा पुढचा जो भाग आहे आपला तो कंटिन्यू करू. सर आम्हाला ओके, बुक नाही भेटला अजून, कधी भेटणार आहे बुक? बुक्स तुम्हाला मिळतील. ऍक्च्युली बुकचं थोडं शॉर्टेज आहे महाराष्ट्रामध्ये, प्रिंटिंगचं थोडंसं काम चालू आहे MTCLचं, तर ते जसं होईल तसं तुम्हाला मिळतील बुक्स. ओके. ओके, लवकरच 5-6 दिवसांमध्ये किंवा 1-2 दिवसात मिळून जातील. ओके ओके. हो. ओके, थँक्यू अँड बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.